नमस्कार, मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज आपण परत एकदा एक सात्विक रेसिपी बघणार आहोत आणि ती आहे केळ्याची भाजी. हे बघा, कारण ह्याच्यात ना कांदा आहे, ना लसूण आहे आणि तिखटाचं प्रमाण देखील खूप कमी आहे. चला तर मग लागूया कामाला. तर साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते. तर केळ्याची भाजी आहे म्हणून इकडे आपण कच्ची केळी घेतलेली आहेत. तसंच फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे साजूक तूप. हे बघा, साजूक तूप लागणार आहे, राई, जिरं, हिंग लागणार आहे, कढीपत्ता, आपल्याला मिरची लागणार आहे, खोबरं आहे, कोथिंबीर आहे. तसंच ह्याच्यात कच्च्या केळ्यामध्ये थोडासा चीक असतो, तो घशाला आपल्याला असा त्रास होऊ नये म्हणून आपण इकडे लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. आणि तसंच आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ. बस एवढं साहित्य लागणार आहे. चला तर मग लागूया कामाला. सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला छोट्या छोट्या फोडींमध्ये कापून घ्यायचं आहे. तर केळ्याचे बघा आपले छोटे छोटे तुकडे असे करून झालेले आहेत. आता आपण काय करूया, ह्याला मस्त खमंग अशी फोडणी देऊया. भांडं आपण ठेवलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यात काय करूया, साजूक तूप हे टाकून घेऊया. तर ह्याच्यात आपलं तूप तापलेलं आहे, तर आपण काय करूया, थोडंसं ह्याच्यात हिंग टाकून घेऊया. तसंच आपण ह्याच्यात जिरं आणि राई टाकून घेऊया. आता मोहरी आणि जिरं आपलं चांगलं तडतडलं की आपण ह्याच्यात काय करणार आहोत, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेणार. राई जिरं आपलं छान तडतडलं आहे. आता आपण काय करूया, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडीशीच कोथिंबीर, आणि थोडी कोथिंबीर मी इकडे बाकी ठेवली आहे की आपण नंतर त्याचा वापर करणार आहोत. आता आपण काय करणार, ह्याच्यात हळद घालणार. तर हे बघा, मी हळद घालत आहे. व्यवस्थित नीट मिक्स करूया आणि हे जे कापलेली केळी आहेत ही ॲड करूया. व्यवस्थित नीट मिक्स करूया आणि थोडंसं मीठ ॲड करूया, चवीनुसार मीठ. छान आपण परतवून घेतलेली आहे. आता आपण झाकण लावून एक वाफ काढूया. थोडी भाजी शिजण्यासाठी आपण ह्याच्यात ॲड करूया थोडंसं पाणी, एकदम थोड्या प्रमाणात. झाकण काढून बघते मी आता की आपली केळी शिजलेली आहेत का, कारण केळी ही कच्चीवाली केळी देखील शिजायला वेळ लागत नाही. लिटरली 4 ते 5 मिनिटात ही भाजी शिजते. तर आपण काय करूया, भाजी आपली शिजलेली आहे, तर आपण काय करूया, ह्याच्यात खोबरं ॲड करूया, राहिलेली कोथिंबीर, तसंच थोडा लिंबाचा रस. व्यवस्थित मिक्स करूया आणि परत एकदा ह्याला एक वाफ काढूया. तर वाफ आपल्या भाजीला आलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करूया आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते की ही कशी दिसते. हे बघा, ही भाजी तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. फक्त ह्याच्यात राईचा तेव्हा वापर करू नका, फक्त फोडणी जिऱ्याची द्या. चला तर मग इकडे गरमागरम अशी आपली सात्विक पद्धतीने बनवलेली कच्च्या केळ्याची भाजी ही तयार झालेली आहे. रेसिपी एकदम करायला सोपी आहे, पटकन होणारी आहे. उपवासाच्या दिवशी खायची असेल तर फक्त राईला तुम्ही स्किप करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.